ए बाळा शांत हो जरा. तुझी गन दे. तुझी गन काढ. तुझी गन काढ. मी ना आता त्यांना ना असे गोळ्या भरून येणार आहे. दे तुझी गन. वेड्यासारखं काही करायचं नाहीये राजा. तू शांत हो बरं. शांत हो तू देणार आहेस की नाही? तू गन देणार आहेस की नाही? माझा ठीक आहे मी सांगते. काय वेड्यासारखं वागतेस राजा? जरा शांत हो ना. हे असंच वेड्यासारखं वागून तुझ्या आईला तू त्या राजांना जाब विचारायला लावलास. मला मी एवढी समजावते तुला. ऐक ना माझं. ऐकू नाही. आज मी त्या दोघींना ना सोडणार नाही. त्यांना मारूनच राहणार आहे. तू गन देते की नाही? देते की नाही सांग. आत्ताच्या आत्ता देते की नाही? वागू नको तू. माझा ऐक पण बाळा. नको देऊ. ऐक ना तू जरा शांत बस बरं. घेऊन आता ना त्या दोघींना मारून टाक. माझा हात सोड. माझा हात सोड. लागलं माझ्या सोन्याला. काही झालं ना की आपलं डोकं जरा शांत ठेवायचं असतं. अगं सोड ग. इथे हे जे दुखतंय ना ते काही नाहीये. इथे जे दुखतंय ना मला ते तुला नाही कळणार. तुझ्या आजीने माझ्या देखील कानाखाली मारल्या होत्या. तेव्हा जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख मला आज झालं जेव्हा तिने तुझ्या कानाखाली मारल्या. मग काही का नाही बोललीस? तेव्हा तर शांत होतीस. मजा बघत होती तू पण आणि ती मॉम पण. तेव्हा तर काही नाही बोलल्या. मजा घेतली ना. आणि मला एक गोष्ट कळत नाही. आपल्या सगळ्यांना त्या गावच्यापने एक्सपोज केलं आणि तू काय केलंस? नथिंग. माझी प्रॉपर्टी ग्रॅब करून जाईल आणि तू काहीच करू नको. कारण आपण काही करू शकत नाही. कोण म्हणतं तुला काहीच करू शकत नाही आपण? हा सांग ना. आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तर शांत हो जरा. आणि गोष्टी धीराने घ्यायच्या असतात. ती कमळी आहे ना ती खोटी आहे. आणि ती जे काही हे नाटक करते ना ते सगळं खोटं नाटक आहे. आणि हे आपल्याला कळलंय. हे आपण तिला कळवून द्यायला पाहिजे. लायकी काढायची नाही. नाहीतर हिथं तिसरे स्वप्न तुझा तुझ्या तर आता. अच्छा मी पण तुला बघते ना. सोड. काय चाललंय? आणि का एवढं काय झालंय? कुत्री मांजरी असल्यागत काय अंगावर जातेस? ए भिकाडे माझ्या नातीवर मोठ्याने ओरडायचं नाही. कळलं ना? आवाज खाली करायचा. तू आज सगळ्यांसमोर आम्हाला खोटं पाडलंस म्हणजे तू जिंकलीस असा अर्थ होत नाही. तू कोण आहेस आणि काय आणि कसलं नाटक करतेस हे मला चांगलंच माहिती. कोण आहे म्हणजे? ती अन्नपूर्णा आजींची मोठी नाथ आहे. कमळी राजन महाजन. ए हे असल्या भिकाड्या चमच्यांशी मी बोलत नाही. कळलं ना? हो कडू आजी. निंगी संग नीट बोलायचं. आवाज खाली. कळलं ना? आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यांशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे तू मला शिकवायचं नाही. हो भिक्कारडी. बरोबर ऐकलंयस तू. तू पण तिच्यासारखीच भिक्कारडी. दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगणारी. तू इथे का आणि कशासाठी आलेली आहेस आणि तुझी काय नाटकं चालू आहेत ही मला चांगलीच माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते. राजांनी सांगितलंय मला तसं. हे म्हणजे असं झालं ना आमचाच डाव आमच्यावरच उलटवायला आलीस. आम्ही खोटी कमळी उभी केली तशीच तू म्हातारीची खोटी नात बनून इकडे आलेली आहेस. वाह काय तो अभिनय. बाप आणि लेख. वा 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 वा. फार सुंदर अभिनय करताय हा तुम्ही दोघं. काय बी तुम्ही खोटं बोलायलाय. आणि तसं बी तुम्हासनी खोटं बोलायची सवयच आहे म्हणा. आमची कमळी हीच अन्नपूर्णा आजींची नाथ आहे तर आहेच. आणि राजन काकांचं काय घेऊन बसलाय? दारूच्या नशेत माणूस काय बी बडबडत असतोय. ते काय खरं असतंय वय? ओके त्याला काय शानपणा करून आवाज बंद करायचा. कळलं? का गुमान मी जे काही सांगते ना ते ऐकायचं. कमळे कान देऊ नाही का? मी गौरीला भेटले होते. गौरीला मी तुझा फोटो दाखवला. ती काय म्हणाली माहितीये? नाही ही माझी मुलगी नाही.
माझी मुलगी तर लहानपणी जळून खाक झाली आगीत. त्यामुळे तुझं हे जे खोटं खोटं नाद बनवून घेण्याचं जे काही नाटक आहे ना, तुमचं हे पत्र वाचून तर मला धीर आलाय आणि म्हणूनच तर मी त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकलो. खरं आबांनी असं का लिहिलंय? का तुझ्या आजूबाजूची माणसं ओळख, त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे ते बघ. आबा असं कवाच विचारणार नाहीत का तुला कुणी आवडतंय का? ह्यात माझ्याबद्दल काळजी आपुलकी वाटते. खरं असं अचानक का वाटायला लागलं का हे पत्र आबांनी लिहिलेलंच नाही? खरं एक मिनिट, आबांना मी हॉस्टेलला राहतोय हे माहित आहे, त्यासने मी अन्नपूर्णा आजींकडे राहायला आलो हे कसं माहित? खरं मग हे पत्र ह्या पत्त्यावर कसं काय आलं?